यत्कृपाणं वन्दे वसुदेवसुतं देवं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय तुमसानुग्रहादरो भावुकचराचरी मी करा कुसरी काही चरी बोलतो वचने अतिभाविका तुमसानुग्रहादरो भावुकचराचरी एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रहादरो पुंडरी गदारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। मत्कर्म कृन्मत परमो मद्भक्त संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यस्य मामेति पांडवः। 11व्या अध्यायातील शेवटावा श्लोक म्हणजे 55व्या क्रमांकाचा श्लोक आपण पाहिलेला आहे, म्हणजे त्याची सुरुवात केली गेल्या वेळेस। त्याच्यामध्ये भगवंताने आपल्या भक्ताची काही लक्षणं या श्लोकामधून प्रतिपादन केली, म्हणून भगवद्गीतेतला भगवंताच्या मुखातून आलेला आणि भक्तांची लक्षणं प्रतिपादन करणारा माझा भक्त कसा आहे जो मला प्राप्त होतो मामयेती। हे पांडव म्हणजे अर्जुना, जो माझा भक्त आहे जो यहा कसा आहे म्हणताल तर मत्कर्म कृत, माझा भक्त माझ्यासाठी कर्म करतो कर्म करत नाही असा नाही, पण तो ज्याने काय केलेलं आहे माझ्यासाठी कर्म करणारा असा शब्दप्रयोग केलेला आहे। भगवद्गीतेचा जन्म कर्मातूनच झालेला आहे, तो काय भक्तीतून झालेला नाही। भगवद्गीतेचा उगम सुरुवातच उत्पत्तीच कर्मामधून झाली। कौरव आणि पांडवांचे सैन्य समोरासमोर उभं राहिल्यानंतर भगवद्गीता, आणि तेही कशासाठी म्हणतात तर कर्मच करणार होते। आता काय कर्म करायचे, धर्मरक्षणाचं कर्म कर्तव्य आहे तिथे, आणि त्याच्यासाठी त्या कर्मामधूनच ज्याचा उत्पत्ती झाली तीही। पण अर्जुनाला कर्म करताना त्या ठिकाणी काही मोह उत्पन्न झाला कर्मामध्ये, तो भगवत बुद्धीने अशा पद्धतीचा कर्म करताना दिसला नाही, म्हणून या पदाचं विशेषत्व आहे। तिथं भगवंत म्हणतात मत कर्म कृत, जो माझ्यासाठी कर्म करतो। अर्जुन त्याच्यासाठी कर्म करत होता। ज्या वेळेला तिथे कौरव पांडव समोरासमोर आले, भगवंताला आदेश दिला अर्जुनाने, कारण तो स्वतःला राजकुमार किंवा महारथी आणि जो रथावर पुढे बसलेले होते त्या भगवान श्रीकृष्णांना सारथी अशा प्रकारे संबोधत होता, म्हणून सारथ्याला आज्ञा दिली अर्जुनाने। देव म्हणून ते देव काय म्हणत नव्हतं, तिथे देव होता असं म्हणून गृहीत नव्हतं धरलेलं। हे सारथी, माझा रथ हा मला ज्याच्याबरोबर युद्ध करायचे त्याच्यासमोर उभा करून नेऊन उभा ठेव, असं म्हटल्याबरोबर ते हे चॅप्टर केस देव म्हणजे त्यांनी ते रथ काढला आणि भीष्माचार्यांच्या समोर द्रोणाचार्यांच्या समोर असा नेऊन उभा केला। अर्जुना असं म्हणायला, मला ह्यांच्याबरोबर लगेच युद्ध नाही करायचं नाही असं नाही, पण यांचा आपण नंतर विचार केला असता। मुख्य उद्देश काय होता की दुर्योधनाला मारायचं। युद्धात एक नियम असा आहे की राजा जर कैद झाला किंवा मारला गेला किंवा पळून गेला तर ते राज्य त्याचं होतं। म्हणजे राजा हरण झाला म्हणजे बाकी सैन्यही राहिलं, राजा पकडला गेला तरी सुद्धा झालं राज्य ते संपलं। राजा मारला गेला, बाकीचे तर पळूनच जातात, तो प्रश्नच राहत नाही। ज्यावेळेला कोणी त्यांचा सरदार मारला जातो त्यावेळेला बाकी सैन्याची फार अवस्था वाईट होते, कारण त्यांना सांगणारच कोणी नाही राहिले। जसा तानाजी मालुसरे मारले गेल्यावरती ज्यावेळेला सूर्याजी पुढे आले नाहीत तोपर्यंत हे तर सैरा वैरा झाले मावळे पार। ते म्हटले का गुळ्या मारा पळून चला, कारण तिथं तो उदय भानूने सगळा हे केला होता।
तोही मारला गेला. तेव्हा सूर्याजी मालुसरे तिथं पुढे आले आणि ते म्हटले, आता तुम्ही असे पळू नका, मी आहे ना. म्हणून दुसरा सरदार लगेच उभा असावा लागतो युद्ध करायला. तर त्यांनी ते सगळ्यांना अडवून धरलं, ते दोर कापून टाकले, उड्या टाकून मारा, नाहीतर शत्रूबरोबर लढा. आणि लढले तिथे, ते लढले सुद्धा. पण तिथे ते मोहग्रस्त नव्हते, इथे मोहग्रस्त होता. मोहग्रस्त जर मनुष्य झाला तर लढायला अवघड. म्हणून अर्जुनाने एक सोयी म्हणजे त्याच्या सोयीने असा सोयीने विचार केलेला होता की जर मी दुर्योधनाबरोबर लढलो आणि दुर्योधन पराभूत झाला किंवा मारला गेला किंवा त्यांचे काही अजून त्या शंभरातले काही मारले गेले तरी आपापच युद्ध काय होणार आहे. आणि मग भीष्माचार्यांच्या बरोबर, कृपाचार्यांच्या बरोबर, द्रोणाचार्यांच्या बरोबर युद्ध करायचा प्रसंग येणार नाही असा बुद्धीमध्ये भ्रम होता. पण ह्या बाबांनी तर पहिल्यांदाच रथ ह्यांच्या समोरच उभा केला. कारण कारण भगवंताला नुसतं याच्याकडून लढवून नव्हतं घ्यायचं, तर हे धर्मयुद्धही होतं. आणि धर्मयुद्धामध्ये पहिलं युद्ध सुरू होतं मोहामधून. आणि ज्याचा मोह मेला गेला तोच युद्ध करू शकतो, मोह गेलेला नाही तो युद्ध करू शकणार नाही. आणि मग भगवंताने अगदी अशा प्रकारची योजना केल्यावरती तिथे तो अगदी गर्भगळीत झाला. हातातला गांडी वंत्रवते हातात कपचाईव परिदैवते धैर्यते, अशा प्रकारची त्या अर्जुनाची अवस्था झाली. आणि मग तिथे कर्माला नकार दिला. आपला विषय काय चाललाय, त्याने त्या कर्माला नकार दिला. मी युद्ध करणार नाही, भले मला 4 पदरी झोळी करून भिक्षा मागायला लागली तरी चालेल, पण मी कोणाला मारणार. असं का झालं, तर जिथे प्रेम असतो तिथे मोहाची उत्पत्ती होते. अर्जुनाचं दुर्योधनावर नव्हतं प्रेम, अर्जुनाचं भीष्माचार्यांच्यावर, द्रोणाचार्यांच्यावर फार प्रेम होतं. आणि त्यांच्याबरोबर युद्ध करायचं, त्यांच्याविषयी शस्त्र उचलायचं हे असंभव गोष्ट होती. आणि म्हणून तिथे पहिला पराभव तिथं झाला अर्जुनाचा. अर्जुनाचा हा एका दृष्टीने पराभव, पण तसा पराभव म्हणजे याच्यातून बाहेर काढण्याचं काम देवाने केलं. म्हणून जे मोहयुद्ध आहे ते मोहयुद्ध सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने, कृपेने हे लढलं जातं आणि जीव मोकळा होतो. त्याच्यानंतर त्याने जसा कर्म करायला नकार दिला. आता 11वा अध्यायाचा शेवटचा विषय आलेला आहे जवळजवळ. आजपर्यंत भगवंतानी बरंचसं ज्ञान पाजलं याला अर्जुनाला. आणि आत्तापर्यंत असं ज्ञान पाजल्यानंतर तरी याची उभारी व्हावी ना, म्हणजे उभारी व्हावी म्हणजे उभा राहावा ना तो युद्धासाठी आला. आणि हा युद्धासाठी अजून मी उभा राहताना दिसत नाही. तर युद्धाला अजून उभा राहत नाही, का राहत नाही, तर याचं कारण आहे ते काय आहे, तो मोहग्रस्त होता. आणि तो मोह कमी 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 होत जात गेला 11व्या अध्यायापर्यंत. तरी सुद्धा अजून मोह गेलेला आहे असं नाही, कारण अजून खरं तर अजून ज्ञानकांड सुरू व्हायचे आणखी. पण मग आवडता भक्त पंथा असा विषय निघाला. तर हे अर्जुना, जो कोणी माझ्यासाठी कर्म करतो तो माझा आवडता भक्त. आणि अर्जुन कोणासाठी कर्म करत होता, स्वतःसाठी करत होता. जो कोणी स्वतःसाठी कर्म करतो, स्वतःची पोटं भरतो ते कर्म करून, तर पोट भरतं म्हणजे पाप पुण्य निर्माण करतो कर्मापासून उत्पन्न होणार, तर देवाला कधीच आवडत नाही. कर्म करत नाही असा नाही, माझा भक्त कर्म करत नाही असा नाही, माझ्यासाठी कर्म करतो. हा मुद्दा याच्यामधला सगळ्यात मोठा मुद्दा तयार झाला. म्हणून मत्कर्मकृत अशा प्रकारचे हे पद भगवंताच्या मुखातून आलेलं पद आहे. तेव्हा भगवंत म्हणतात हा माझा भक्त माझ्यासाठी कर्म करतो. आता याच्यात माझ्यासाठी कर्म करतो खाली आपण ओव्यांच्या संदर्भाने हळूहळू चालू म्हणणार, यात नाहीतर एका जागेवर थांबत बसू. तेव्हा जो मजची एका लागे कर्मे वाहत असे अंगी, माऊलींनी ओवीची सुरुवात करताना तशीच केली. जो मजची एका लागे, एका लागे हे पदविशेष म्हणजे माझ्या एकट्याच्या साठी, याचा अर्थ आहे दुपटा सुद्धा आहे त्यात, जे 2-2 आहेत, जे 2-2 असतात तिथं, तेव्हा हे पद एका लागे माझ्या एकट्यासाठी कर्म करतो. कर्म करणारा कर्मावरून भिन्न असतो आणि कर्माचं फलही भिन्न राहतं. आणि कर्म कोणासाठी करतो, कर्मकर्ता कर्म कोणासाठी करतो हेही ठरलं जातं. जसा एखाद्या कंपनीत काम करणारा कारागीर, नोकर आहे ना, त्या ठिकाणी असणारा हा कर्म करतो ना, मग कर्म तो करतोय.
तो जो कर्म करणारा आहे तो तिथं कर्म करतोय, पण तो कर्म कोणासाठी करतो म्हणजे मालकासाठी करतो. त्याच्यासाठी कर्म करताना जरी दिसत असला तरी तो स्वतःसाठीच कर्म करतो, म्हणजे त्याला पैसे पाहिजे आणि पैसे पाहिजे म्हणून ते कर्म करतो. मालकाने त्याच्यासाठी त्याला कर्म करायला लावले, त्या कर्माचा मोबदला दिलेला आहे त्याला, आणि मालक कंपनी चालवतो. म्हणून सगळा मालाचं प्रोडक्शन जरी तो कामगार किंवा वर्कर करून घेत असला तरी तो स्वतः कर्म करताय तिथला. आणि हा जो कामगार आहे तो पैसे घेत असल्या कारणाने त्या कर्माचा मोबदला हा घेण्याच्या दृष्टीने तो कर्म करतो. झालं ना. ही एक जगतरूपी एक कंपनी लावलेली या परमात्म्याने, आणि त्याने त्याच्यात कामाला लावलेले आहे सगळे जीव. सगळे कर्म करताना दिसतं. मुंगी सुद्धा कर्म करते, इकडली माती उचलते तिकडं नेऊन टाकते, इकडचं उंदरं सुद्धा कर्म करतात. हे त्याच्यात बिळं तयार कर, इकडचं आण तिकडं नेऊन टाक. असे सगळे सगळे प्राणी कणा लागी उंदीर उपसे आगवा डोंगर. उपसे कणा लागी उंदीर उपसे आगवा डोंगर, सगळा डोंगर उपसतो तो. किंवा सगळेच जीव कर्म करताना दिसतात, पण त्यांच्या साठी करतात. असा प्रत्येक जीव हा स्वतःसाठी कर्म करतो, देवासाठी करत नाही. त्या कर्माचा करता तो बनलेला आहे, आणि म्हणून पाप पुण्य त्याच्याकडे लावलेलं आहे. तू जे कर्म करशील, आणि विशेष करून मानवाचं धरायचं. आता हे बाकी उंदर मांजरांना काही कर्माचा विषय लागत नाही, त्यांना काही पाप पुण्याचाही विषय नाही, पण मानवासाठी मात्र हे कर्मबंधाला कारण ठरत आहे. म्हणून तुला कर्मबंधाळातून सुटायचं असेल तर मत कर्म कृत, माझ्यासाठी तू कर्म कर. तुला जर कर्मातून सुटायचं ना, नाही तर तू स्वतःसाठी कर्म केलं तर गुंतला. हां, आणि जो माझ्यासाठी कर्म करतो, माझ्यासाठी म्हणजे भगवंतासाठी. आता दुसरा आहे, एवढी सगळी कंपनी लावलेली का नाही, जगतरूपी कंपनी याने, मग हा कर्म करून घेतो ना, त्याचा बी आहे ना त्याच्यात हिस्सा. हे मजची स्तव झाले परी म्या नाही की, ऐसे जाणे जाणीतले तो सुटला का, अशी माऊलींची उभी. हे कर्म तो हे करत असतानाही त्याचा अंतर्गत भूमिका अशी बनलेली आहे की हे जरी तर म्या नाही केलं, मग कोणासाठी, एक देवासाठी केलेलं आहे. त्या ज्याने ही कंपनी लावलेली जगतरूपी, त्याचं आम्ही कर्म करतो, माझा त्याच्याशी काडीचाही संबंध नाही. आणि ही वस्तुस्थिती तशीच आहे. कामगाराने कामावर गेला, त्याला पगार मिळत नाही असा नाही, पण त्याला तिथं आसक्ती बुद्धी ठेवायचं काही कारणच नाही. जे मिळणार आहे ते मिळणारच आहे, पण मग त्याने तिथं काय केलं पाहिजे, ते कर्म भगवत अर्पण करता येतं. कितीतरी असे कर्माचे महर्षी होऊन गेले ज्यांनी पुष्कळ कर्म केलेले दिसत आहेत. कर्म करणारे ज्यांनी हे कर्म करत असताना केवळ भगवंताच्यासाठी. कितीतरी समाजसेवक सुद्धा आपण पाहतो, कितीतरी आहेत. मग तिथं टिळकांनी तर तो खासच सिद्धांत मांडला होता. म्हणजे गीता रहस्याच्या ग्रंथातला हा जो विषय आलेला आहे, त्याच्यात त्यांनी तो कर्मपर गीता लावली, पूर्ण गीता कर्म करणं अशा लावलेली. आणि तो काळाचा ओघ, किंवा त्याला शास्त्रे असं म्हणतात, जे स्वतःचं चिंतन नवीन तयार करून लावतो. मग त्यांनी त्यांचं चिंतन लावलेलं आहे, काय अडचण नाही. का हो, कर्माने मोक्ष होतो का नाही, होईल ना. कर्मातून कसा होईल, देवासाठी करा. जो देवासाठी कर्म करतो तर खाली खेळ शिल्लक काय राहील, त्याच्याकडे काहीच राहणार नाही, आपोआपच होईल. म्हणून हा तर खरा बेस आहे त्याचा. आपण कर्म करताना आपल्या कुटुंबासाठी करतो, स्वतःसाठी करतो, असा एवढा भाग आहे. आणि तो संकोचित आहे, म्हणजे तो संकोचित आहे. माझ्यासाठी करतो आणि कुटुंबासाठी करतो, म्हणजे तर समाजासाठी तर बिलकुल नाही. करत असला तर थोडाफार काय. हां, पण ते म्हटले बघ, कुटुंब बी सोडा आणि स्वतःलाही सोडा, तुम्ही देवासाठी करा. हा देव कुठे आहे, मग तो अख्खा विश्वरूपी एवढा मोठा प्रपंच स्थापित करणारा तो देव नाही का. आणि त्याच्यासाठी केलं, हो त्याच्यासाठी कर्म करावं. असं मत्कर्म कृत, म्हणून जो माझा भक्त माझ्यासाठी कर्म करतो, म्हणून त्याला मी माझा म्हणतो. नाहीतर मग त्याचा तो स्वतंत्र झाला, त्याचा तो काय झाला. तर तेव्हा आता दुसरा एक आहे, कर्माचा जो उद्देश या मधून प्रतिपादन केला भगवंतांनी. जो मदची लागी
कर्मे वाहतसे अंगी. याच्यातून काय सिद्ध झाला? उद्देश. जो आहे काय उद्देश आहे? एका देवासाठी कर्म करणारा म्हणजे माझ्यासाठी, आणि त्याला जाणून कर्म करणारा. कारण कर्मकर्त्याला हे जाणावं लागतं, हे आधीच ठरतं. कोणतंही कर्म करायला सुरुवात केली, शेती करणाऱ्याला आधी जाणावं लागतं की काय करावं लागेल, त्याच्या कारणाला जाणून तो कर्मामध्ये प्रविष्ट होत असतो. महायुद्धात कारणाला न जाणता अर्जुन प्रविष्ट झालेला होता तसा. त्याला हे त्याचे परिणाम हे आधी समजायला पाहिजे ना, काय होणार आहे पुढे, काय होणार आहे हे कुठल्याही माहीत नव्हतं त्याला. पण मग मध्येच गाडी अशी गचका का मारला तिने, तर त्याचं कारणच ते की न जाणता सुरू झालं होतं ते कर्म. आपल्याला असं वाटतं आम्ही फार सगळा चौकस बुद्धीने विचार केलेला आहे आणि मग करतोय कर्म, पण तसं नाही. त्याच्या आधीच समजायला पाहिजे तुम्हाला हे भीष्माचार्याला मारावं लागेल, मग द्रोणाचार्याला ते मारावं विचार करावा लागेल ना. आधी पूर्ण विचार हे करा. समोर येणार त्यावेळेला काय होईल, असं जर पूर्वी झालं असतं तर भगवद्गीता आधीच तयार झाली असती. किंवा उद्या देवाला त्याला तयार करायचं होतं ना, तर त्याला असं तयार केलेलं आहे. त्याला युद्धाचं प्रशिक्षण हे द्रोणाचार्यांनी दिलं. हा तो बाहेरच्या कर्माचं शिक्षण आहे. पण ज्याला खंबीर बनवायचं जे खरं काम आहे ते भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेतून केलेलं आहे. योद्धा तेव्हाच शस्त्र चालवू शकतो ज्या वेळेला तो आंतरमनाने स्ट्रॉंग असतो, जो बलवान असतो. जर आंतरिक जर कमकुवत बनलेला असेल ना, तो काय युद्ध करतो तेव्हा. आणि तीच माणसं बलवान ठरतात जे ज्यांच्याकडे सात्विक धैर्य तयार झालेलं असतं, त्यांच्या अंतःकरण वृत्तीत सात्विक धैर्य बनलेलं, राजसीन तामसी सुद्धा नाही. सात्विक धैर्यवान आहे ना, मग तो त्याला, कारण त्याला ते जाणलंय, त्यांनी पूर्ण कर्म जाणलं. हा आता त्याच्यात पराभव किंवा जय या गोष्टी भिन्न आहे. कदाचित पराभव होईल आणि कदाचित विजय बी होईल. आणि असं भगवंत म्हटले सुद्धा त्याला की तू पराभव होणार आहे किंवा जय होणार आहे याचा विचार तू करू नको. कर्म करताना तू त्याचा फलाची अपेक्षा, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. त्या फलाच्या अपेक्षा शुभाशुभ फलत्यागी. तर शुभ असो अशुभ काय असेल तर त्या सगळ्याचा त्याग. म्हणून त्या कर्मापासून त्याला बाहेर काढायचं आहे. तर त्याच्यामध्ये इथंच केलं आहे की फलाची अपेक्षा न करता अहंकार रहित अशा प्रकारे आणि समर्पण बुद्धीने तुम्हाला कर्म कर. तर अशा, पण मग ते कर्माच्या आधीच ठरायला गेलं पाहिजे. म्हणून अर्जुनाची कर्म करण्याच्या पूर्व काळात तयारी नव्हती आणि त्याच्यामुळे भगवद्गीतेचा जन्म झाला. आणि मग मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला कर्माचा उपदेश केला, त्यावेळेला तो कर्म करू शकला नाही. म्हणून आता इथे या श्लोकात भगवंत म्हणतात, माझा भक्त माझ्यासाठी कर्म करतो, माझ्यासाठी कर्म करतो. कर्म करत नाही असा नाही, हा उपदेशच झाला अर्जुनाला. मग तो कर्म करतो तर काय, त्याचं कारण आहे सृष्टी सारी कर्माचा पुतळा आहे हा सगळा. शरीर कर्माचा पुतळा आहे. खंती करती कर्माची ते गावंडी गा देहाच्या गावात नाही, देहाच्या गावाली ते नाही, देहाच्या गावाली ते वेगळं जन्ममृत्यूच्या सर. खंती करती कर्माची ते गावंडे गा, मूर्तीला होणी देहाची. खंती करती कर्माची ते गावंडे गा असं म्हटलं. ज्या देहरूपी मूर्ती प्राप्त झालेले असताना कर्मापासून कोणी फारकत नाही घेऊ शकत. ज्ञानीही कर्म करतो आणि अज्ञानीही कर्म करतो. संतही कर्म करतात है ना एकदम. आणि स्वार्थी माणसं ते सुद्धा कर्मामध्ये प्रविष्ट झालेले दिसतात. संत कोणासाठी कर्म करतात? देवासाठी. त्यांचं कर्म कोणासाठी चाललंय? देवासाठी. भगवतार्पण, भगवंतात प्रीत्यर्थ. तेव्हा अशा प्रकारचं कर्म. आणि जीवाचं कर्म चाललंय की स्वतःचं, म्हणजे स्वतःच्यासाठी. एखादा मनुष्य ज्या वेळेला द्रव्यार्जन करण्याच्या हेतूने काम करतो त्यावेळेला त्याच्यात कुठं उदात्त हेतू असतो त्याचा, पण तरीसुद्धा तिथंही ठेवायला काही अडचण नाही. कोणाकडे कामाला गेलो, काय आहे का काम तुमच्याकडे आहे म्हटले, काय आम्हाला तेवढे खोदकाम करायचं, एवढे 2 ब्रश माती काढून द्या, चाललं. हे काम कोणाचं आहे? ते वास्तविक ते देवाचंच काम, पण त्याला जीवाने जीवकृत बनवले. नाही तर काम देवाचंच आहे. कोणतंही काम करायला घ्या, तुम्ही स्वयंपाक करायला गेले, कर्म कोणतं कर्म चालू आहे ना, कोणाचं काम चाललंय? भगवंत ते म्हणजे पोरांना खाऊ घालायचं. पोरांना काय हवं, तो देवच आहे.
तेच आहे. कोणी पाहुणे आले रावळे आले ते म्हणले चहा पाणी करते कर्म झालं ते म्हणते का असं असं कर्म नाही. तो पाहुणा नाही, अतिथी देवो भव. जेवढे जे जे दृष्टीला दिसतात ते परमात्माच आहेत. म्हणजे अख्खं जेवढं काही कर्म होतंय ते सारं देवाच्या प्रित्यर्थच कर्म होते, देवासाठीच कर्म होते. म्हणून कोणतंच कर्म मी माझ्यासाठी करत नाही. आणि शेवटी तुमचं शरीर जे आहे ना तेही त्याच्या सत्तेमधलं तिथं काम करतं. मग समजा खाण्याचं कर्म करत असला ते म्हणले हे तरी माझ्यासाठीच करतो. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्मणार्पण म्हणजे तेही कर्म. आतमधलं एवढं सगळं मशिनरी चाललेली आहे ती बी अशीच चाललेली आहे. कोण चालवतंय तेव्हा आतमध्ये इतकं कर्म चालू आहे ना. आतमध्ये देहात कर्म चाललंय, देहापासून कर्म चाललंय. देहा तो करता म्हणून फक्त कर्माचा बोजा उचलायला गेला की मग काय म्हटलंय कर्माचा बोजा उचलला की मग त्रासाने युक्त झालाच म्हणून समजायचा. देखे पुढीलांचे ओझे जरी आपुला माथा घेई तरी सांगे कान तटीचे धनुर्धरा. दुसऱ्याचं ओझ आपल्या माथ्यावर घेतल्यावर काय त्रास नाही होत का? तर होईल ना. मोठं ओझ घेऊन चाललेलं आहे दुसऱ्याचं आहे ना, तुझ्या माथ्यावर घेतल्यावर दुखणं होणारच ना, त्रास. तर दुसऱ्याचं कोणाचं आहे? देवाचं ओझ. कोण वागवतो? जीव वागवतो. स्वतःच म्हणून वागवतो. फार मोठी फसकत आहे बरं का. म्हणजे आपल्याला इथं फसवलं जात आहे हे कळालं ना तरी ओझे नाही घ्या. आपल्याला फसवलं जातं का नाही. आता संपत्ती गोळा केली, संपत्ती गोळा केली, इकडून जीव मारून पैसा गोळा केला आणि ते तयार केले, घरं दारं सगळं तयार केलं. तुम्हाला शेवटी हाकलून दिलं त्यातून. काय हे देव करतोय. तुम्हाला काय सांगितलं होतं आम्ही की सावध राहा. कारण इथे तुमची फसगत होणार आहे. तुम्ही ज्याच्यासाठी कर्म करताय ते तुमच्या काहीच कामाचं नाही. पण जीव करतो का नाही. माझं 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 म्हणून व्यर्थ गेला. संपत्ती माझी असतात गमे पंडू सुद्धा जो वाटे जाता जैसा साक्षी ठेवी. ती सत्य झाली. जीवाचं काय. जीवाला फसवलं जात आहे. पण त्या फसवलं जात आहे असं म्हणण्यापेक्षा तो फसतो. बरं कळत असताना फसतो हे विशेष आहे. बरं साधारण लोक फसतील याच्यात काय अडचण नाही. महाराज लोक फसतात जास्त फसतात. म्हणजे ते कशाचा काय करू राहिला ते म्हणजे गोळा करू राहिले तुला उपयोगाचं नाही. मग गोळा करू नको का. कामापुरता म्हणण्यापेक्षा अहो ते एक सायकल चाललेलं आहे. हे काय सायकल याच्यातला मी केवळ साक्षीदार आहे आणि हे भगवत प्रित्यर्थ कर्म चाललेले. बस काय असेल त्याची फलं तोच पाहिजे. चांगलं वाईट काय ते मला माहीत नाही. त्याचा काय असेल तो परिणाम तो पाहिजे. मी केवळ कर्म करतो. फलाची अपेक्षा न करता कर्म करत राहणं हा उत्कृष्ट कर्मयोग आहे. अहंकार रहित कर्म करत राहणं. मी करतो नाही करत मी, कारण तो माझ्याकडून करून घेतो. आतमधला जो द्रष्टा एक भगवत रूपी द्रष्टा आत आहे आणि एक द्रष्टा बाहेर आहे. तो जीवरूपी द्रष्टा बाहेर आहे. किती दृष्टे झाले? 2 झाले. मग जो परमात्मरूपी द्रष्टा आहे ना तो व्यापक आहे आणि जीवरूपी द्रष्टा परिच्छिन्न आहे, संकोचित झालं. जो व्यापक द्रष्टा आहे तो परमात्मा आहे, कारण त्याचं जगत आहे. हे जगत त्याचं आहे आणि त्याचं असल्या कारणाने या जगातल्या कोणत्याही पदार्थावर जीवाची सत्ता सिद्धच होत नाही. देहच पहिल्यांदा दुसऱ्याचा आणि देहाच्या संबंधाने असणारा धनदारा पुत्र जन काय संबंध लागला व थोडस जरी बुद्धी चालवली तरी लक्षात येऊन जातं ज्या देहाला धरून मी वागतोय ना तो देहच माझा नाही झाला. देहच माझा नाही तर मग देहाच्या संबंधाने असणारे पदार्थ माझे कसे असतील. आणि मग हे ज्ञान त्याच्याकडे प्रगट नसल्या कारणाने मी देह आणि देह संबंधी माझे अशा प्रकारे कर्माचा जन्म होतो आणि तो कर्मामध्ये प्रविष्ट झालेला दिसतो. असं तुम्हाला 13व्या अध्यायात दिलेला विषय आलेला आहे तो आहे का नाही. परा आणि अपरा प्रकृतीचा विषय सांगताना भगवंत म्हणले हा जीव मग कर्माला लागलेला आहे असा
हा क्षेत्र देह, त्याच्यामध्ये हा जीव आपोआप प्रविष्ट झाला आणि तो कर्म करायला लागलेला आहे. हा म्हणून मी पहिल्यांदा देह आहे अशा प्रकारची भ्रांती तयार झाली आणि कर्माला सुरुवात झाली. देह तो तिथे पाचाचे भगव- झाले. हा? देह तो पाचाचे झाले, हा, कर्माच्या गुणे गुण झाले. पण देह जर माझा असता तर मग मी कमीत कमी देहापर्यंत तरी राहिलो असतो ना. पण देहही तुमचा नाही, त्यालाही जाळून टाकलं आणि देहाच्या संबंधाने निर्माण केलेला पसारा तो आपोआपच मिटला, काही शिल्लक राहिला नाही, कारण देहच नाही राहिला. आपण एकमेकाला ओळखतो ते देहावरूनच ओळखतो. तुमचा परिचय आपल्याला देहावरून. त्या व्यक्तीचा देह गेल्याबरोबर ते लोक त्याचा ताबा लगेच सुटला. त्याला काय लिहून द्यायची गरज नाही, नावा करायची गरज नाही कोणाची. गेला तो आपापच गेला. आणि प्रॉपर्टी कोणाची राहिली? मागच्यांची नाही, ते बसले तर ही देवाची राहिली. समजा तुम्ही सोनं गोळा केलं, भरपूर सोनं गोळा केलं, मग सोनं गोळा केल्यावरती कोणाचं राहिलं? ते म्हणले पुरीला दिलं. लय आवडती पोरगी असेल त्या पुरीला देऊन टाकलं, नाहीतर पोराला दिलं, नाहीतर सुनबाईला दिलं. नाही ना, कारण ते सुद्धा देह ठेवणार आहे. म्हणून सोनं जागेवर राहते, जमिनी जाग्यावर राहिल्या, घर जाग्यावर राहिले, आले गेले हेलपाटे मारून मेली का नाही? ते म्हणतो ह्याला दिलं त्याला दिलं, कोणाला काहीच नाही दिलं याने. मग देताना उलट आकृष्ट बुद्धी होती, त्याचं पाप पुण्य जायला नाही. तेव्हा असं सगळा जोपर्यंत बारकावा याच्यातला चांगला डोक्यात येणार नाही तोपर्यंत हा जाग्यावर येणार नाही. देहच माझा नाही म्हटल्यावर विषय संपवलेला आहे. तिथं किती सोपं आहे ना. पण मूळ बेस कुठं आहे? अख्ख्या पाईपलाईन कडे नका बघू. वाक बंद केला की पाणी बंद होतं. ते म्हणजे बाकी पाईपात पाणी का, पाईप वाहूच नका तुम्ही, पाणीच नाही जाणार का, ते बंद करून टाकलं. शरीरच जाळून टाकलं देवाने. आणि चला म्हणजे पुढच्या बाजूला पुढे निघ. म्हणजे मग एवढं का काला चतुर्थीची खूप करते. कुठं सोनं घ्या. चक्कर हांदी का? नाही पेपरला आले. नाही म्हणत होते आमच्या घरचे बी. त्यांनी अर्धा दिवस माझा त्याच्यातच घातला. तिकडे जायचं आपल्याला सोनाला. नंतर त्यांना गुंडावलं मी. तेव्हा आता आकृष्ट बुद्धी असल्यावर ते तरी काय करतील? तेव्हा त्यांना वाटतंय सोनं सोनं, पण सगळं सोनं कोणाकडे राहणार? कोणाला द्यावं लागणार? ते म्हणजे सुनबाईला ती. सुनबाईचं तर ती तरी काय काय कायमच्या रूपी थोडीच आहे. ते माग परत तिला म्हणून सोनं इथंच राहिलं, जमिनी इथंच राहिल्या. देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छन्ति जीवैकः. धनावनी भूमो पशवश्च गोष्टे भार्यागृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छन्ति जीवैकः. शंकराचार्य सांगतात तसं. सगळं धन भूमीत राहिलं, गायी गोठ्यात राहिल्या, पशवश्च गोष्टी म्हणजे गोठ्यात राहिल्या, भार्या दारात उभी राहिली, याला लोकांनी उचलला. जनस्मशाने सगळे स्मशानभूमीत गेले. देहश्चितायाम तो चितेवर ठेवला, काडी लावून दिली. आणि पुढे काय झालं? देहश्चितायाम परलोक मार्गे. ते म्हटले राहिला बुवा. कुठे गेला? ते म्हटले गेले. तर चितेत झाल्यावर कर्माच्या गतीवरती तो प्राप्त झाला. कर्मानुगो गच्छन्ति जीव एकः. प्रत्येक जीव अशा प्रकारचा प्रवास करतोय. काय संबंध कोणाचा? कोणाशी न गणे संबंध, काही संबंध नाही. पण त्यांनी ते कळून घ्यायला पाहिजे. आणि काय ज्ञान प्रगट करावं? मी कोण आहे, कुठून आलो आणि कुठे जाणार आहे. कोणाचा काडीचाही संबंध नाही, पोरांचा नाही, पोरींचा नाही, बायकोचा नाही, नवऱ्याचा नाही, कोणाचा काडीचाही संबंध नाही. म्हणजे मला हे जाग्यावर घ्यावं लागेल, बुद्धी स्थिर करावी लागेल. आणि त्यावेळेला काय अडचणी आहेत का? नाही ना, पण हरवलेले कुठे हरवले? तर तेव्हा हे सारे हरवलेले प्राणी
आणि मग प्रत्येक जण असा काय सारखा विचार करून सकाळी उठला की तो लगेच म्हणतो, काय करायचंय आज, काय करायचं. त्याच्यात ट्युबा पेटतात, त्याची ती कर्मगती ठरलेली असते. त्याला जो काय वासना जशी असते ना तशी कर्मात प्रवृत्ती धारण होते. चांगलं करून खावा काय कोणच नाही. शेवयाची खीरच करून खाते आता. कोणाला खाऊ घालताय तुम्ही? नाही, कर्म करा, देवाला खाऊ घाला. पण लोक देवाला नाही खाऊ राहिले. ते सासू सुनाचा दृष्टांत आहे ना. ते म्हणले हिला नाही कळायचं म्हणून आपण करून खाऊ, तोपर्यंत ती आली. तीच अवस्था चालू आहे ना सगळी. पण असं आहे का की देवासाठी ते करायचं काहीच नाही तुम्हाला. म्हणजे सहज स्थितीमध्ये जीवन जगायचं. मुक्त पुरुष जे आहेत ना ते सहज स्थितीत राहतात. ते म्हणजे काय करतात का? काहीच करत नाही. काय करत नाहीत का? करतात ते. म्हणजे करतात पण त्या कर्माचा लेप लागत नाही. तो माझा भक्त आहे. म्हणजे काय करा, सहज अवस्थेत कर्म होतात. सहज अवस्थेत कर्म. आणि ते कर्म काय झाले? भगवत प्रीत्यर्थ झाले. का? त्याच्यात अहंकार रहितता होती, फलाचे अपेक्षा नव्हती, हेतुता नव्हती, है ना. आणि निर्माण झालेली कर्म ही सकाळी उठतानाच कर्म देवा जेवढी कर्म होतील ना ती सारी तुला अर्पण. सकाळी पाय उठल्यावरती माझ्याकडून जे कर्म होईल ते सगळं अर्पण. आणि झोपताना सांगितलं म्हणजे जेवढं कर्म केलं देवा सगळं अर्पण. हां. आणि दिवसभर चोऱ्या करायच्या असं नाही बरं का. तर त्याचं शुद्ध कर्म आहे. कारण त्याला ते काय झालेलं आहे? काळ आलेलं आहे. म्हणून ज्या वेळेला कर्म करायला काय होतंय, जसे बाहुल्यावर चढायची लय घाई. कोणाची? पोरांची. म्हणजे नवरदेव व्हायची लय घाई. पण पुढचा परिणाम काय होईल याची कल्पनाच नाही. आणि तीच अवस्था सगळ्यांची झाली. या संसाराच्या भावल्यावर चढलेले हे सगळे जीव पुढे काय होईल म्हणजे काय माहिती. त्यांनी केलंय म्हणून आपण करतो. हा, जो परिणामाचा विचार करत नाही, तो परिणामाचा विचार करत नाही आणि कारणाचा विचार करत नाही. त्याला मूर्ख असं म्हणतात. हे मूर्खाचं लक्षण आहे. जो कारणाचा विचार नाही करत आणि परिणामाचा विचार करत नाही. संत कारणाचा विचार करतात आणि परिणामाचा विचार करतात. झालं. आणि जो करतच नाही, विचार करत नाही असा नाही, तो विचार करतो पण तो त्या कार्यक्षेत्रात स्वतःचा अहंकार तयार करून त्या कार्यामध्ये प्रविष्ट होऊन तो कर. म्हणून मग तेव्हा तसा कुंभाराने विचार केला नाही का गाडग्यांचा? मातीला जाणून त्याने कर्म केलेलं आहे. बरोबर आहे ना. त्यांनी तयार केलेला आहे पण तिथं अहंकार येतो. त्याचा एक गाडगं उचलून घेऊन जा बरं. ठेव काय माझं आहे ना, तो देईल का तसा? नाही. म्हणून हे सगळे जीव असेच झालेले. हा, म्हणजे भगवंत म्हणतात की मत कर्म कृत. काय म्हटले? जो मदची एका लागे कर्मे वाहत असे अंगी. काय होत? देवासाठी कर्म वाहतो माझा भक्त, माझ्यासाठी कर्म करतो. पण तू सुद्धा अर्जुना माझ्यासाठी कर्म कर, काय अडचण नाही, खुशाल मार. म्हणजे युद्धात किती बी सैन्य मेला तरी त्याचं पाप तुला लागणार नाही. काय म्हटलं श्लोक? हत्वापि स इमान लोकान. हत्वापि स इमान इमान लोकान. लोकान. हतो वा प्राप्स्यसे स्वर्गम जित्वा. नाही ते तिकडे गेले तुम्ही. आता इथं 13वा अध्याय होता ना. हत्वापि स इमान लोकान यस्य नाहं कृतो यस्य नाम कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते. हत्वापि स इमान लोकांना हंती न निबद्धते. नाही निबद्धते. बरोबर आहे. तर जे तू तिथे कर्म करताना मग तिथं काय झालेलं आहे? अहंकार नाही, अहंकार रहित असं केलेलं कर्म. मग अहंकार नाही तर कर्म होईल कसं? अहंकार देव नाही का? तो अहंभाव कुठं टाकला त्याने? देवावर टाकला. आणि मी देवाकडून देवाच्यासाठी देवाचं कर्म करतो. देवासाठी देवालाच अर्पण करून मी कर्म करतो. कर्म कर म्हणून त्याचा लेप लागला नाही. आणि अख्खी इमारत जी उभी राहिलेली ना तर ती कर्मामुळेच तयार झालेली. म्हणजे कर्मापासून पाप पुण्य, मग कर्माचे परत प्रकार, संचित प्रारब्ध, क्रियमान, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, प्रायश्चित्त कर्म, हे सगळं ते कर्माचा उभं राहिलेली इमारत त्याच्यावर आहे. ती सगळी याच्यावरती उभी राहिलेली. तर तू काय कर्म करायचं? मी कोणतंच कर्म करत नाही.
ते म्हणते तिकडं नाही लिहिलेलं कुठं. हा विषय आला का? कर्माचे प्रकार सांगा. विहित कर्म, निषिद्ध कर्म. विहित कर्माचे 4 प्रकार. कोणते 4 प्रकार? 4 प्रकार कर्माचे. विहित कर्माचे 4 प्रकार. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. हा, हे झाले 4 प्रकार. प्रायश्चित्त कर्माचे 2 प्रकार. साधारण साधारण प्रायश्चित्त कर्म, असाधारण प्रायश्चित्त कर्म. झालं का नाही कर्माचे प्रकार? ते म्हटले मग मत कर्म कृत हे कुठं टाकलं? अहो, जे कर्म होईल ना ते सारं त्याचंच. मग तुमच्याकडून नित्य कर्म जरी होत असेल तरी त्याच्यासाठी केलं. कोणासाठी केलं नित्य कर्म? त्या सकाळी उठले, स्नान केले, सकाळी उठले की कर्माला सुरुवात होते. उठला की कर्म, म्हणजे आपण ज्याला जागृत अवस्थेतलं कर्म म्हणतो. शरीरात कर्म चालू आहे तो भाग वेगळा, पण उठल्यानंतर याच्याकडून करता जागा झाला आणि तो कर्म करायला सुरुवात करायला लागली. म्हणजे ते देवासाठी आजचा दिवस उगवला त्याचंच कर्म करायचं. मावळला त्याचाच मावळला. माझा त्या कर्माशी काही संबंध नाही. तो कर्म केलं मी त्याच्यासाठी केलं. देवपूजा केली त्याचीच केली, त्याचीच केली, त्यालाच केली, त्यांनीच केली, काही संबंध नाही. खाल्लेलं तेच खातोही तोच. काय म्हटलं? नैव किंचित करोमि ती युक्ते मन्येत तत्त्वे पश्चन सृण्वान स्पृशन जिघ्रन नष्टन गच्छन स्वपन स्वशन प्रलपन विसृजन गृह्णन निमिषन नमिषन्नपी. मी काहीच करत नाही, सगळा तोच कर्म करतो. तिचे ज्ञानीपुरुषाचा कर्माचा विषय दिला आणि तोच दिला विषय इथं मी आत्ता की जो मदची एका लागी म्हणजे देवासाठीच, केवळ त्याच्या परमात्म्याला. कर्मे वाहतसे अंगी जया मज वाचोनी जगी गोमटे नाही. आता याच्यात असा हा भाग आहे. गोमटा म्हणजे सुंदर, चांगलं, आवडीचं. याचं नाव आहे गोमट. ज्याला गोमटा आवडतं, आणि गोमट्यात 2 प्रकार आहेत. एक देव गोमटा आहे आणि एक विषय गोमटे आहे. ज्याला गोमटे विषय गोमटे वाटतात तर त्याचं कर्म माझ्यासाठी होत नाही. मग त्याचं कर्म त्या विषय भोगासाठी तयार होतं. म्हणून सगळे जीव कर्म करतात पण विषय गोमटे वाटतात, तिथे फसलेले. देव गोमटा वाटत नाही. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. जो आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषय के हरिखेचे. माऊली म्हणतात जो आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे, म्हणजेच एक परमात्माचं गोमटा आहे. तोच सर्वांग सुंदर आहे, तोच सुंदर आहे, तोच गोमटा आहे. आणि मग असा ज्या वेळेला अपरोक्ष साक्षात्कार ज्या वेळेला होतो असा, त्यावेळेला विषयांचा छंद टाकला नाही, गेला. विषयाचा छंद प्रारंभिक अवस्थेत साधकाकडून टाकला जातो. कारण त्याला बाबा विषयाचा छंद असेल तर तुला कसं काय जमेल असं. मग तुला काय कर, ते विषय कमी कर, तिकडची दृष्टी काढून टाक आणि इकडे दृष्टीला जे सारसाई विघडता ओहावणी दृष्टी ओहावणी वत्स काढिता भणंग दवडिता आणि यावरुनी माये बुडणी बालक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मिना तैसे इंद्रियांचे घर विषय सांडिता किर युगांत होय ते वीर विराग साहती. माऊली म्हणतात तर त्या विषयाचे ताटातूट करायचे म्हटलं ना तर जीवाला जे भयान दुःख होतं. पण ताटातूट नाही केली, खोटे ठिकाणा. पहिल्यांदा ताटातूट केली होती, साधनेसाठी केली होती. आणि नंतर त्याला सांगितलं की गोमट कसं काय, विषय कसं काय गोमटा आहे. काय म्हटलं होतं पंचदशिकात सांगितलं तुम्हाला आत्ता दोषदृष्टीचं वैराग्य तयार. दोषदृष्टी पूर्वी होती आणि मिथ्यात्व दृष्टी, अशा 2 दृष्ट्या केल्या ना. या दोन्ही दृष्ट्यांची चेकिंग केली त्यांनी आपल्या बुद्धीमध्ये. दोषदृष्टीचं वैराग्य जे आहे ना ते ठीक आहे, काय अडचण नाही. की त्या पदार्थाचं स्वरूपच कसं आहे, दुःखमय आहे, घाण आहे, खराब आहे असं कळालं. मग तो मनुष्य तो पदार्थ उचलत सडके आंबे घेऊन आले का कुणी काल आणले कुणी ते म्हणजे घ्यावा. कोणाकडे जात नसेल सडका सडका द्या आम्हाला असं कोण म्हणतं, कोणच नाही म्हणत.
कावळा म्हणतो. बरोबर कावळा म्हणतो. तो भाग आहे त्याच्यामध्ये. हा सडले. बरोबर आहे बरोबर आहे. वायस आहे. तर ते त्याच्याकडे ती बुद्धी कशी आहे पण ती सडक घेते. विषय सडके विषय जीव उचलत नाही. मग त्या विषयाला गोमटेपणा आणून जे असेल भारी. उलट समजा हा आंबा जर 200 रुपये किलो असेल आणि तो 250 रुपये किलो असेल आणि तो 150 रुपये किलो, 200 रुपयाचा माल 150 रुपयात भेटत असेल तर माणूस कुठे जातो? तो म्हणजे 150 मध्ये उचला. तो कांती सगळ्यात स्वस्त देऊ राहिला आणि चांगला आहे. याची परीक्षा आहे का नाही? देव सडका आहे का चांगला आहे का गोमटा आहे का अधिक गोमटा आहे का त्याच्यासारखा सरसच नाही. पण दर्शन झालं तर ना तुम्हाला आंब्याचं दर्शन झालं का देवाचं? ज्याचं दर्शन झालं नाही त्याच्याविषयी अभिप्राय देणं चुकीचं आहे असं म्हणजे मला असं वाटतं. अनुभव ज्याचं दर्शनच नाही झालं, आता हे म्हणतायत बाबा चांगला म्हणतो, आम्ही म्हणतो चांगला. बरोबर आहे ना? म्हणजे दुसऱ्यावर आधारित आपली जर भूमिका असेल तर तुम्ही परत तुम्हाला ज्या वेळेला चांगले आंबे दिसतील त्यावेळेला चोपून रस केल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण काय? तुम्हाला तुम्ही ना मग ती म्हणली होती मंदिरात तुम्ही देव फारच कसा आहे? चांगला आहे. सांगा बरं देव चांगला आहे का आंबे चांगले? आंबे देव नाही भेद. आता गोमटेपणाचा भेद करावा लागेल ना तुम्हाला. आणि एक विषय धरला आपण रस आणि इंद्रियाचा रस हा विषय. आणि मग त्याच्यात आंबा चांगला वाटला का तुमच्या तिथं सकाळी पूजा करताना कृष्ण चांगला वाटला? कोण चांगला वाटला? उलट कालचे जे पूजेला मांडलेले आंबे आहेत ते कधी खातो? देवाला आंबे वाहिले ना मग ते म्हणजे घ्या काढून आता ह्याचं बाद झालं. म्हणून देवाचं जोपर्यंत दर्शन झालेलं नाही तोपर्यंत ही वस्तुस्थिती अशीच राहणार. तर त्यावेळेला गोमटे तयासीचं विषय हे गोमटे आवडते. आपण पे नाही तिथे स्वसुखाचे सदा खराटे तयासीचं विषय हे गोमटे आवडते माऊली म्हणतात तसं. तर त्याने जोपर्यंत त्याची नजर नाही गेली, दृष्टी नाही वळाली. एक ऐकल्याने ऐकलं पण ऐकल्याने पूर्ण ज्ञान झालं असं नाही. म्हणून फार ऐकण्यापेक्षा प्रॅक्टिकलला फार महत्त्व आहे. म्हणून तुम्ही आत्तापर्यंत कितीतरी ऐकले हो, किती प्रवचन, किती कीर्तन, किती पाठ, एवढं सगळं ऐकलं. एवढं ऐकल्यानंतर जर स्थिती वाढत नसेल किंवा कळत नसेल मग काय करावं लागेल त्याला? तर तो गोमटा कसा आहे याचं चिंतन करावं लागेल आणि त्याचा साक्षात्कार करून घ्यावा लागेल. असा ज्या वेळेला होईल. म्हणून जया मज वाचोनी जगी गोमटे नाही. याच्यात 2 भाग आहेत. एक निर्गुण निराकार रूप ही सुंदर आहे आणि सगुण साकार रूप ही सुंदर आहे. याचं म्हणजे याला साकार स्वरूपात पाहिला तरी गोमटा आहे पण यालाच पहा, आणि याला निर्गुण निराकार रूपात पाहिला तरी गोमटाच आहे. पण याचं ज्ञान जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत विषय गोमटे आवडतात. म्हणजे एखाद्या माणसाला एखाद्या विषयाचा छंद लागलेला असतो ना त्यावेळेला तो इतका समरस झालेला असतो, त्या विषयाशी इतका समरस झालेला असतो, नकळे दिवस की रात. विडंबनाच्या दृष्टीने काढलं की त्याच्या डोक्यात जर तो विषय बसलेला असेल ना, एखादा मनुष्याला पैशाचा छंद असेल आणि धनाचा असेल तर तो कोणत्या मार्गाने कसा मिळेल त्याचा इतका सातत्याने अभ्यास करत राहतो तो. कारण त्याला तो काय जातो, तो आवडतो. आणि मग तो कसा मिळेल, कुठून मिळेल, काय करावं लागेल, त्याच्यासाठी काय काय करावं लागेल, कुठल्या गोष्टी कराव्या लागतील, उलटं सुलटं कसं काय करता येईल, त्याच्यासाठी इतका तो प्रयत्नशील असतो. कारण त्याला तो विषय आवडतो. असाच देव आवडावा जेवढं धन आवडतं तसं.
जेवढा धन आवडतं ना तसा तो मग त्याच्यासाठी का नाही भेटला आज का नाही आला उद्या शबरीला जसा छंद लागला ना असा छंद लागतो साकार परमात्म्याचा लागू नाही तर निराकाराचा लागू सगुण निर्गुण नाही भेद रे त्याच्यामध्ये सगुणात आणि निर्गुणामध्ये तसा भेद नाही पण त्याला छंद नाही लागला म्हणून जया मज वाचोनी जगी गोमटे नाही माझ्याशिवाय या जगात काहीच त्याला सुंदर नाही म्हणून तो मला धरून राहत माझ्यासाठी कर्म करतो पहा जो मजची एका लागी कर्मे वाहतसे अंगी जया मज वाचोनी जगी गोमटे नाही माझ्याशिवाय काही त्याला गोमट दिसत नाही चांगलं दिसत नाही अर्थात त्याची जी होणार त्याला जगात दुसरं काही गोमट दिसत नाही मग दुसरं काय तर विषय गोमटे आहेत म्हणून आपण विषयाचं चिंतन केलं आणि जीवाच्या दृष्टीने भेद इथंच आहे की देवाला एक विषय करा नाही तर विषयांना विषय करा इकडल्या लौकिक तर विषयाला विषय केल्यावरती ते विषयाच्या ठाई काही नित्यता काहीची नाही एकनिष्ठता काहीच नाही हा काहीच नाही हा सुख कधी दुःख असतं कधी सुखही असतं आणि मग तिथे जाऊन तर तोंड तर पोळतं एकदा तोंड पोळल्यावर तिथे म्हणतं की नाही आता सर टाकून देतो असा म्हणताच की लगेच पुन्हा तो विषय पुढे येतो नवीन रूप धारण करून येतो ते म्हणते बघा काय लोकांना त्या असं सांगतात कोल्ह्याला शेवग्याच्या शेंगा फार आवडतात हा कोणाला कोल्ह्याला कोयरीच्या म्हणजे कोयरीची ती झाड आहे त्याच्या म्हणून ते काय करतं त्या कोयरीचं नसेल कोणाला कळतं कोयरी कळते कोयरीच्या ह्या काय असतं आबाईच्या आबाईचं वेगळं असतं त्या माहिती ना कोयरीचं झाड नाही काय शेंगा असतं बेल असतो बेल असतो का झाड असतं बेलच आहे हा चला मग त्या शेंगा फार आवडल्या कोणाला कोल्ह्याचा विषय सांगतो ते कोल्ह काय करतं त्या असं तिथून चाललेलं असतं त्याला काय असतं जी आवड असते ना तिकडं नजर जातेच आणि मग तिकडे नजर जाते की मग तिथे पण त्याला कालच खाल्लेले असतात त्यांनी आणि भयंकर रातभर पोट दुखत असतं आणि त्यावेळेलाच त्यांनी शपथ घेतलेली असते की या झाडाच्या कधीच नादाला लागणार परत याची शेंगेला मी कधी हात लावणार कधीच नाही याच्याकडून पाहणार सुद्धा नाही असं कोणी शपथ घेतली कोल्हे आणि नंतर ते कोल्ह पुन्हा फिरून गेलं पाणी पिणी पिलं आणि पुन्हा त्यांनी नुसतं असं पाहिलं कारण ते चविष्ट लागतात चविष्ट लागणं आणि पोट दुखणं याचा काही संबंध नाही कारण जे चविष्ट लागतं आता काही लोकांना आता डायबेटिक्स आहे पण आंबे खाल्लेच कारण काय झालं चविष्ट ते म्हणजे बा नका जास्त देऊ आणि मग असं टाकल्यावर असं निम्म म्हणजे टाका तेवढं पडतंय तर पडू दे आणि मग त्यांनी काय केलं तर त्या कोल्ह्याने नुसतं लांबून पाहिलं पण ते म्हटलं जाऊ द्या काल दुखलं होतं पण तसं काय एवढं मना घेण्यासारखं आपण थोडंसं आज जास्त नाही खायचं त्याकडून काल चुकलं होतं काय झालं आणि मग तिथं गेल्यावर त्यांनी फक्त एक चतकोर शेंग तेवढी खाल्ली कुणी चतकोर नाही खाल्ली मग त्याने ते थोडं तेवढी खाऊन झाल्यावर ते म्हणते की अजून थोडी खायला काय अडचण आहे अजून तर आपलं काय पोट दुखत असं करता करता पुन्हा तेवढ्याच शेंगा खातो आणि पुन्हा तेवढंच पोट दुखतं असं लोकांचे संसारातले गोमटे विषय भोगून पुन्हा तिकडेच तोंड का घालतात तर त्या कोल्ह्यासारखीच अवस्था जीवाची झाली बरं ते चांगला सुखस्वरूप विषय आहे ना देव कसा आहे सुखस्वरूप आहे मग तर तुम्हाला त्रासदायक आहे का नाही पण तिकडे का नाही जात नाही म्हणजे तिकडे अजून तर काय म्हणून मग अशी म्हटल्याप्रमाणे एक तर त्याचा साक्षात्कार झालेला नाही
शास्त्राने किंवा संतांच्या संगतीत राहिल्यावर थोडंफार कळतंय, कळल्या वाटतं देव चांगला आहे, देव चांगला आहे, पण थोड्याच वेळात लगेच घरी गेलं की नातवंड आडवी येतात. नातवंड आडवी आली की संपला विषय, संपला. किंवा बायको आडवी आली, आणखीन काय आवडीचा विषय समोर आला की तिकडं पाणी ते ग्रंथ गेला आणि डोक्यातला विषय बी गेला आणि देव बी गेला का नाही? लगेच ते म्हणजे त्याच्याशी इतके समरस झाले, समरस होऊन परत मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचे काय विषय काय कायम सुखस्वरूप थोडेच आहेत तेव्हा. लगेच कोणतरी आलं, कोणतरी बोललं की परत दुःखी झाली. म्हणून हे विषय घुमते नाहीत. हे एकदा कळाल्यावर पुन्हा पुन्हा त्या विषयांची का परीक्षा घ्यावी आणि जो सुंदर विषय दिलेला आहे त्याच्याकडे का नाही जावं? तर हा जीवाचा विषय आहे. त्या माऊली म्हणतात, जो मदची एका जो खास भक्त जो आहे त्याला हे सगळं कळालेलं आहे. हे पुन्हा पुन्हा कोणाला सांगायची गरज नाही, तर आंतरिक स्थिती बाणावी. जो मदची एका लागे कर्मे वाहत असे अंगीच्या मजवा सोनी जगी गोमटे नाही. दृष्टादृष्ट सकळ, जे दृष्ट म्हणजे प्रत्यक्ष असणार, अदृष्ट म्हणजे नंतर मिळणार, किंवा दृष्ट म्हणजे इहलोक आणि अदृष्ट म्हणजे परलोक. सकळ जयाचे मीची हे केवळ. जीवन जगत असताना दृष्ट परमात्म्यालाच विषय केलेला आहे, वमटा विषय कोण असेल? देव आहे. आणि मग मृत्यूनंतर आम्ही विचार करतोच कुठं? आम्ही त्यालाच विषय केला आहे. म्हणून जे मला मृत्यू लोकात इहलोकात विषय करून राहतात ते मृत्यूनंतर माझेच होतात असं देवच म्हणतो ना. म्हणून दृष्टा फलही सुखस्वरूप आणि अदृष्ट त्यालाच विषय करून राहिलेले असे दृष्ट आणि अदृष्ट ज्याचे मीचे असे केवळ. म्हणून तो काय म्हणतो, माझा जो भक्त आहे तो माझ्याच ठिकाणी श्रद्धा ठेवून असतो. आणि जो यो यो याम याम तणुम भक्ता श्रद्धया जितुमिच्छति तस्य तस्याम चलाम श्रद्धा विदधाम्याम. जो जशी माझ्या ठिकाणी बुद्धी ठेवून राहिलेला असतो, श्रद्धा ठेवून राहिलेला असतो, तो मृत्यूनंतरही मत स्वरूपच होत असतो. म्हणून दृष्ट आणि अदृष्ट हे दोन्ही फल त्याला प्राप्त होऊन जातात. असा माझा भक्त. काय वर्णन आहे भक्ताचं बा? तेव्हा जेने जिनयाचे फळ मजसी नाव ठेवले. ज्याने जगण्याचं, जिनयाचे फळ म्हणजे जगण्याचं प्रयोजन हे काय आहे? माझ्यासाठी आहे. माझ्या भक्त माझ्यासाठी जगतात, विषय भोगासाठी जगत नाही, अन्य कोणासाठी जगत, दुसऱ्यासाठी जगत, मग केवळ माझ्यासाठीच जगतात असं म्हणा. ज्याने असं म्हणून माऊली म्हणतात, जेने जिनयाचे फळ मजसी नाव ठेविले. ज्याचं जगणंच माझ्यासाठी असतं. पहा, प्रत्येक व्यक्तीची जगणं कशासाठी चाललेली. कालचा दिवस गेलेला आहे. आता मी तुमच्या समोर हा विषय मांडतो कारण तुमचा कालचा दिवस निघून गेलेला आहे, म्हणून तुम्हाला त्याच्याविषयी स्क्रुटिनी करता येईल, त्याचं तुम्हाला परीक्षण करता येईल की कालच्या दिवसभरात मी कोणासाठी जगलो. ज्या आपापलं चिंतन करा. काल मी कोणासाठी जगलो? मी बी माझं चिंतन करतो. मी पैशासाठी जगलो, भगवंतासाठी जगलो, पोरा लेकरासाठी जगलो, तर आणखीन माझ्या बुद्धीमध्ये असा कोणता विषय होता की जो मी काल जगलेला? काय करावं लागेल आपल्याला? अणुचिंतन करा ना. पण मी कालचा दिवस कोणासाठी घालवला? पितरासाठी जगले असतील तर पितर लोकाला जातात. यांती देवव्रता देवान पितृ यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्या यांती मध्या जिनोपिनाम. जे माझ्यासाठी जगले ते माझे झाले आणि जे पितरासाठी जगले ते पितर लोकाला जाणार. बरं, कालचा दिवस होऊन गेलेला आहे, त्यामुळे हे खात्यात पडलेलं आहे. आता आपण करा हिशोब आपापला. तुम्ही कोणासाठी जगलेले? भयान काम आहे. बरं हे आपण चिंतन नाही करत. तर तुम्ही असं कसं काय? ते म्हणजे बरोबर आहे. मग ते तुम्ही कोणासाठी जगला? माझ्यासाठी जगला असला तर तुम्ही तुमचा कालचा दिवस माझ्यासाठी झालेला आहे. आणि तुम्ही जर दुसऱ्यासाठी जगलेले असेल, दुसरं म्हणजे देह, हा देह दुसरा आहे आणि देह संबंधी तिसरे, ते आणखीन चौथेच झाले, पाचवे झाले. आणि विषय भोगासाठी जगणारे तर फालतू जीव आहेत, खाली गेले.
तुमची या दोन्ही देव आणि पित्राची दोन्ही एकत्रच होते. नाही ना, त्याच्यात गणित आहे ना, कितीतरी वेळा सांगितलेली मी तुम्हाला. विष्णू म्हणूनच हा, देवाची भक्ती मग तर तुम्ही देवासाठी पितर हे सुद्धा तुम्ही विष्णू देवासाठी रूपानेच एखाद्या बुद्धीमध्ये भेद येतो. विष्णू रूपानेच येतो. ज्या सामान्य जीवांना हा जो परंपरा घालून दिलेली आहे ती योग्य आहे, त्याच्यात काही शंका नाही. कारण त्यांच्या बुद्ध्या काम करत नाही, ते स्वतःलाच खातात. त्याच्यापेक्षा पितरांना घाला. हा भाग तो खालच्या लेवलला आला तो, पण जो श्रेष्ठ भाग आहे ना वरचा गेलेला आहे, यत् करोषि यदश्नासि यत् करोषि यदश्नासि यज्जोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. तेव्हा हे माहिती तुम्हाला, पण त्याच्यावरती काय करा, जगायचा प्रयत्न करा. पण प्रत्येक दिवस कोणासाठी गेला याचं आपण चिंतन करावं. मागचे दिवस कोणासाठी घालवले? काही लोक काळजीत घालवतात. कशाची काळजी करू राहिले तुम्ही? काही देणं नाही, घेणं नाही, कोणाची काळजी करू राहिले? गेट खाली सापच मेला. चांगली गोष्ट आहे. नाही म्हणजे कालचा मुहूर्त चांगला मग असं चांगला, त्याला आपण सद्गतीला पाठवू. म्हणजे माझं मेला तर त्या- पाप घडलं ना, माझ्या पाप झालं ना. हा, तुम्हाला पाप झाला असं वाटतं तर त्याच्या नावावरती 4-5 रामकृष्ण आणि माळ जपली की संपलं. त्याला पुण्य नकोय द्यायला. अहो, तो मारणारच होता. तुम्ही नाही मारला त्याला. तुम्ही नाही मारला त्याला. हा, तुम्ही मारलाय. गेट खाली आला. आला मग त्याला आपण तरी काय काय. आता रस्त्याने येताना तुमच्या पायाखाली आता मी पाहिल्या की 200-300 मुंगे मेलेले. काय त्या कर्माचा करते नाही तुम्ही, पण त्याच्यात असं आहे. म्हणून या कर्माचा मी करता नाही. हे जगत माझ्यावरून चाललेलं नाही. हा माझ्याकडून कोणतरी कर्म करून घेतोय. हा, हे तुम्ही निमित्ताचा धनी झाला. हे ते असे प्राणी माझे माझे म्हणून तेव्हा काही समज नाही त्याचा. तेव्हा असे जीव उत्पन्नही होतात. आता गाडी खाली ते तुमच्या साप मेला माझ्याकडं हे गेलं ना, आपलं ते काय मेलं बा ते सारडा. तुमच्याकडून साप मेला आणि माझ्याकडून सारडा. मी त्या सारड्याला चुकवायला गेलो, कारण मी त्याला पाहिला होता. आणि तो असा सरडा आहे ना, तो असा. मग मी ते म्हटलं की हा येईपर्यंत माझं जाप तिथून निघून जाईल. बरं, गाडीला तर ब्रेक मारून नाही थांबवता येत स्पीडमध्ये. आणि मग मी त्याला चुकवायला गेलो. त्याने बरोबर पुढच्या चाकाखाली प्राण सोडला. तो असा चटकन आवाज आला. म्हटलं मेलं बरं का. बरोबर आहे. मग सरड्याला कोणी मारलं? काही नाही. हे जगात असं चाललंय. गाडी खाली किती चाका खाली मरत असतील जीव, काय कल्पना आहे का आपल्याला? काही नाही. आपण श्वासातून असं म्हटलंय, जे अत्यंत सूक्ष्म असणारे कितीतरी जीव आतमध्ये ओढून घेतो आणि कितीतरी इथं. आता इथं मी मारतोय का कोणाला? नाही, मारतोय ना. तर कितीतरी श्वासातून हे जीव आत येतात आणि नाश पावतायत. याचा करता कोण? याचा करता कोण? तर याचा करता कोण नाही. तो सगळं चालवतोय. तर तोच चालवतोय. आणि या कोणत्याच कर्माचा मी करता नाही. कारण हे मी एक मशीन आहे आणि त्या मशीनमध्ये मला घातलेलं आहे. आणि याच्यात खोट्या अहंकाराची उत्पत्ती करून हा जीव हे जन्म मरण रूप परंपरेला सामोरा जाऊ राहिला आहे. चांगलं कळालं ना तर तुम्ही त्यातनं सुटताल. आणि हे प्रत्येकाने अनुचिंतन करावं. किंवा असं आहे, मग प्रत्येक दिवस उगवतोय. काय करणार? काहीच नाही करणार. आता मला काय करायचं? काहीच करायचं नाही. काहीच करायचं नाही. मग झोपणार का? नाही. काय कर्म असेल तर तेही कर्म करेल, पण ते कर्म मी करत नाही. तर तो भगवंतच करतो. भगवंताकडून कर्म होत आहे, भगवंतालाच अर्पण होत आहे. तेव्हा दृष्ट सकळ जयांचे मीच केवळ, जेणे चिनयाचे फळ मजसी नाव ठेवले. ज्याचं जगणं माझ्यासाठी असतं. कोणासाठी? भगवंत म्हणतात माझा भक्त पहा. आता असं आहे ना, एखाद्या बायकोचं एखादा नवरा वर्णन करत असेल, माझी बायको अशी, माझी बायको तशी, माझी बायको अशी, त्याचं ते वर्णन अज्ञानात असं. ते काय खरं आहे का? नाही, कारण त्यालाच काय माहीत नाही यातलं. तो आपल्या पत्नीचं केलेलं वर्णन, पण इथे भक्तांचं केलेलं देवानी वर्णन हे विशेष वर्णन आहे. आणि हे अज्ञानातलं वर्णन नाही. माझा भक्त माझ्यासाठी जगतो. माझा भक्त माझ्यासाठी जगतो. काय अभिमान आहे देवाला.
माझा भक्त माझ्यासाठी कर्म करतो, मलाच गोमट समजतो, दृष्ट आणि अदृष्ट मी तो हो, मला माझ्यासाठी जगतो. तर अशा प्रकारचा जो भक्त आहे तो काय श्रेष्ठ भक्त आहे पहा. त्या मग भूते हे भाष विसरला, या भूतांच्या मध्ये ही भाषाच विसरून गेला. भूते 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 होते ना देव, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, भूत नाही ते ते हरी रूप, अशा प्रकारचे. आणि मग तो त्यांची सेवा करतो. का हो असं वाटत नाही का? मग करतो. जे होईल ते हे करतात, झालेलं त्यालाच अर्पण करतो. जे कर्म करतो तत्प्रित्यर्थ कर्म करिष्ये है ना. देवाच्या प्रित्यर्थ कर्म करतो, त्याला अर्पण करतो. जे दिठीमीचे आहे सुदला, म्हणून निर्वैर झालेला सर्वत्र भजे. आणि असा सर्वत्र त्याला भूतसृष्टी तो मीच दिसतो. कसं वैर करेल बरं? तुमचं सापाचं वैर होतं का? नव्हतं. तो मेल्यावरती दुःख होतंय, पण तो त्याच्या कर्माच्या गतीवर गेला, ठीक आहे असा. किंवा असे जगातले सगळे जीव बरेच उत्पन्न होतात आणि दररोज मारतात सुद्धा. येणं तेणं त्याच्या त्याच्या प्रकाराने जातात. आणि तो कर्मगतीचा सिद्धांत आहे. म्हणजे ज्याचा जन्म झालेला आहे तो नाशामध्ये जातो. याला मी करता नाही. आता रणांगणावरती एवढं सैन्य मारलं गेलं, सामान्य गोष्ट आहे का? सामान्य गोष्ट आहे. एक असे कुत्रे मांजरं नाही मेले, माणसं मारायची होती तिथे. आणि रणांगणावर हे जे एवढं मोठं किती अक्षयनीय सैन्याचा नाश होणार होता, साधारण गोष्ट नाही. म्हणून अर्जुन हा मोहग्रस्त होणं फार योग्य होतं. पण त्याच्यानंतर त्याला असं समजलं की हा सगळा अख्खा परमात्मा आहे. मी कोणाला मारतही नाही आणि मी कोणाला जगवतही नाही. ज्याला मी मारतो असा भाव आहे त्याला जगवतो असा भाव आहे, किंवा जो जगवतो असा भाव आहे त्याला मी मारतो असा भाव आहे. त्या दोन्हींच्याही पलीकडे मी कोणाला काय देतो? मी कोणाला काही देत नाही, कारण देवच देतो. ज्याला थोडा बी अहंकार धारण केला ना, मी आहे म्हणते की घेऊन तुझ्याकडे, तो लगेच सटकला, त्याने लगेच सटकला. म्हणून अर्जुनाच्या चित्तात असा भाव तयार झाला आणि खुशाल युद्धाला सामोरं गेला. काय युद्ध? युद्धामधला म्हणजे तत्ववेत्ता है ना, एक प्रकारच्या अशा प्रकारचा तत्ववेत्ता तत्वज्ञानी होऊन समाधी देवाने युद्धामध्ये त्याला उतरवलेलं आहे. आणि मग त्याला काही अडचण नाही. आता भीष्माचार्य येऊ, द्रोणाचार्य येऊ, कृपाचार्य येऊ, ते पहिले जे नामरूपाचे जे भाग होते ते निघून गेले. अख्खा परमात्माच आहे. आणि त्याच्या स्वतःच्या शरीराविषयी बी भाव नाही राहिला, मी जगेल का मी मरणार आहे. कारण शेवटी जे नाशात चाललेलं आहे ते नाशात चाललंय. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं गतं विनाशमव्यस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हसि. भगवद्गीता सांगते त्या पद्धतीने अशा प्रकारची ती अर्जुनाची स्थिती. आणि हे वर्णन कोणात चाललंय? अर्जुनाचंच आहे. अर्जुन झाला बरं शेवटी तसा. त्याला मग भूते हे भाष विसरला, जे दिठीमीची सुटला, म्हणून निर्वैर झाला सर्वत्र भजे. तेव्हा सर्वत्र परमात्म्याला पाहूनच तो भजे. किंबहुना शस्त्राने मारणं ही पूजा झाली, हे लक्षात ठेवा. त्या अर्जुनाची पूजा झाली. ते म्हणजे शस्त्राने मारलं म्हणजे पाप लागला, पूजा केली. लक्षात येतंय ना? काय झाली? तया स्वकर्म कुसुमांच्या विरा, तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमांच्या विरा, पूजा केली होय अपारा तोषाची लागी. आपले शास्त्री महाराजांच्या तोंडातली ओळी. शास्त्री महाराज म्हणजे ते वारलेले गुरुजी आपले शास्त्री गुरुजी. ते नेहमी त्यांच्या प्रवचनाला बसले, एकादशीला यायचे. आणि एकादशीला आल्यावरती म्हणजे माझ्या डोक्यात असायचं प्रवचन करायचं, पण ते असे समोर आल्यावर 5 मिनटं माझ्याकडे घरी यायचे. घरी आल्यावरती मग मी तरी त्यांना म्हणायचे, मग करा आता प्रवचन. तुम्ही पाहिलं शास्त्री गुरुजी? त्यावेळेस तुम्ही नव्हते का? शास्त्री गुरुजी ती मग ते धोतर नेवाशाला सर गुरुजी होते. ते रसाळा आहेत का, त्यांचे मुलगी दिलेली. ते यायचे, मग त्यांना असं वाटायचं प्रवचन करावं. मग ते माझ्याकडे यायचं. मग त्याला चहा वगैरे झाला. चहा द्यायवरती ते म्हणायचे 11 रुपये द्या. दक्षिणाशिवाय दान देऊ नये. त्यांनी ते घ्यायचं. मग गुरुजी करा ना प्रवचन. चला
ते देऊन भरून मग त्यांना ते असं भरून यायचे. ज्ञानेश्वरी लिहिली होती ना ते. हा, गोळे काढले असते, गुरूंचे असतात. छान हा मला दिली त्यांनी. तर तेव्हा चला आपली ओवी आली होती तया सर्वात्मक ईश्वर स्वकर्म कुसुमांच्या विरा पूजा केली होय अपारा सोशा ते विहित कर्म पांडवा आपला अनन्य बोलावा हीच मग माझं परमसेवा सर्वात्मक सर्वात्मकाची. तेव्हा अशा प्रकारची ही सर्वात्मक देवाला अशा प्रकारे भक्ती करावी, पूजन करावं ज्या योगे देवाला आपली भक्ती आवडेल. आपल्याला आपली भक्ती काय आवडती करतो हे नाही महत्वाचं, पण देवाकडून भक्ताचा अशा प्रकारचा उल्लेख जर आला किंवा त्याला काय आवडतं असं ठरल्यावरती मग आपण त्या पद्धतीने वागावं. हा भाग याच्या पाठीमागे आलाच आपण. किंवा त्याला असं आवडतं एखादा पाहुणा आल्यावरती थांबा थांबा मी तुम्हाला लगेच आमकामक करून घालती खायला असं नाही म्हणावं. मग काय करावं, त्यांना विचारावं की तुम्हाला काय आवडतंय, मग त्यांना किंवा त्यांचा अभ्यास काय असेल तर त्याच्या दृष्टीने खाऊ घातल्या. हे म्हटले काय बा संतोषाला प्राप्त झाले. तर काय झालं की त्याला त्याच्या आवडीचा पदार्थ खाऊ घातला. देवाच्या आवडीचं काय, देवाच्या आवडीचा जो भक्त आहे त्याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. आता आपल्याला भक्त व्हायचं आहे, मग कसं व्हावं, असं भक्त व्हावं. कुंडलिक वरदारी पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर संतान की जय.